नमस्कार, साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट अशी होणारी गवारची सुकी भाजी। ही भाजी झटपट होते, त्यामुळे तिला तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये तसेच लंच बॉक्ससाठी बनवू शकता। खूप इझी रेसिपी आहे आणि चवीला देखील खूप छान लागते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया। इथे मी गवारच्या शेंगा घेतल्या आहेत, त्यांना अशा प्रकारे व्यवस्थित निवडून घेतले आहेत, व्यवस्थित तोडून घेतले आहे। आता इथे सर्वात आधी आपल्याला शेंगांना व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। इथे मी शेंगांना व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे। आता आपण शेंगांना उकडवून घेऊयात। त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी घेत आहे। इथे मी साधारणतः 1.5 ग्लास पाणी घेतले आहे। आता यात मी घालत आहे थोडेसे मीठ। मीठ घातल्यानंतर पाण्यात आता मी घालत आहे शेंगा। गवारच्या शेंगा पाण्यामध्ये उकडून घेतल्याने शेंगांचा संपूर्ण कडवटपणा निघून जातो आणि शेंगा चवीला खूप छान लागतात, त्या खाताना कडू लागत नाही। तुम्ही शेंगांना डायरेक्ट देखील बनवू शकतात, पण अशा प्रकारे जर तुम्ही शेंगा उकडून त्याची सुकी भाजी बनवली तर ती चवीला खूप छान लागते। इथे मी साधारणतः 7 ते 8 मिनिट शेंगांना मस्त उकडवून घेतले आहेत आणि इथे मी तुम्हाला एक शेंग दाबून दाखवते। तुम्ही बघू शकता शेंग किती छान प्रकारे शिजली गेली आहे। आता इथे आपण गॅस बंद करूया। भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या व एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे। आता इथे आपण शेंगांमधले सर्व पाणी निथळून घेऊयात। इथे मी सर्व पाणी निथळून घेतले आहे। आता यात आपल्याला थंड पाणी घालायचे आहे। इथे मी थंड पाणी घातले आहे। आता या शेंगांना आपल्याला थंड पाण्यामध्ये थोडेसे मिक्स करून घेतल्यानंतर अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने दाबून घ्यायचे आहे, म्हणजे त्यातील संपूर्ण कडवटपणा निघून जातो। त्यामुळे अशा प्रकारे शेंगा दाबून घेणे खूप महत्त्वाचे आहे। इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शेंगांना आपल्याला दाबून घ्यायचे आहे। इथे मी संपूर्ण शेंगा पाण्यातून दाबून काढून घेतल्या आहेत। आता इथे मी भाजीसाठी एक कढई गरम करून घेतली आहे। आता त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालत आहे। तेल गरम झाले आहे। आता यात मी घालत आहे कांदा। कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। इथे मी कांदा व्यवस्थित परतून घेतला आहे। आता कांद्याला आपल्याला फिकट सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता कांद्याला मस्त फिकट सोनेरी रंग आला आहे। आता यात मी ठेचलेला लसूण घालत आहे। लसूण देखील आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। इथे मी लसूणला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता लसूणला आपल्याला साधारणतः 1 मिनिट शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे लसूणचा इथे कच्चा वास जाईल। लसूण देखील व्यवस्थित तळला गेला आहे। आता यात आपण काही मसाले घालून घेऊयात। सर्वात आधी इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे। आता यात घालत आहे अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर। आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ। मीठ शक्यतो कमीच घाला, कारण आपण शेंगा उकडवताना देखील त्यामध्ये मीठ घातले होते, त्यामुळे फोडणीसाठी मीठ थोडे कमीच घालावे। आता यात मी घालत आहे टोमॅटो। टोमॅटो देखील इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। इथे मी टोमॅटो व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेतला आहे। आता यात मी थोडेसे पाणी घालत आहे। पाणी घातल्याने टोमॅटो पटकन शिजेल, त्यामुळे मी थोडेसे पाणी घातले आहे। आता पाण्याला आपल्याला व्यवस्थित आटेपर्यंत व टोमॅटो मस्त नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। टोमॅटोला आपल्याला साधारणतः 2 ते 3 मिनिट पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे तो व्यवस्थित नरम होईल। इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मध्ये मध्ये मिक्स करत टोमॅटोला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। 3 मिनिट झाले आहे आणि तुम्ही बघू शकता की संपूर्ण तेल वरती आले आहे, म्हणजे आपला टोमॅटो व्यवस्थित शिजला गेला आहे। 2 ते 3 मिनिट इथे आपला मसाला व्यवस्थित तळला गेला आहे आणि तुम्ही बघू शकता कलर देखील किती छान आला आहे। आता यात मी घालत आहे उकडलेल्या गवारच्या शेंगा। आता या सर्व शेंगांना आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे।
इथे मी सर्व शेंगांना व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता या शेंगांवर आपल्याला अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने थोडेसे पाणी शिंपडून घ्यायचे आहे, म्हणजे त्या शेंगा शिजताना खाली लागणार नाहीत। व पुन्हा एकदा आपल्याला शेंगांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी सर्व शेंगांना व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता इथे मी वरतून घालत आहे थोडीशी कोथिंबीर। पुन्हा एकदा इथे मी शेंगांना थोडेसे परतून घेतले आहे। आता यावर मी झाकण ठेवत आहे। शेंगांना आपल्याला साधारणतः 4 ते 5 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। 3 मिनिट झाल्यानंतर तुम्ही एकदा शेंगांना चेक करून बघायचे आहे, त्यांना एकदा खालीवर करायचे आहे व पुन्हा एकदा झाकण ठेवून साधारणतः 2 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। 5 मिनिट झाले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे शेंगा किती छान शिजल्या आहेत। तुम्हाला मी इथे एक शेंग हाताने दाबून दाखवते, तुम्ही बघू शकता किती छान शेंग शिजली आहे। तशीच भाजी देखील खूप छान झाली आहे। तुम्ही बघू शकता भाजी किती छान दिसत आहे, तशीच ती चवीला देखील खूप छान लागली। तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा। झटपट अशी होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।